ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे दीपकजी, आपण आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगितल्या. श्रीकांतजी, तुमचं सुद्धा यातलं योगदान हे सुद्धा दीपकजींनी अधोरेखित केलं. या पुस्तकात नेमकं काय आहे, पुस्तक कशासाठी आहे, यावरती बोलण्यापेक्षा मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की अनेक दिवसांनंतर ह्या विषयासाठी आपण सर्व पक्षांना एकत्र आणलं. माझ्या सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या प्रतिनिधींना इकडे बोलवलं आणि एकूणच जे मी म्हटलं की या प्रश्नाला वाचा फोडलीत. हा विषय किती जुना आहे, त्याच्यात काय काय घडलं, याची एक उजळणी या पुस्तकामध्ये झालेली आहे आणि ती व्हायला पाहिजे. पण ती करत असताना एक 2 दिवसापूर्वीच आपण भेटलो होतो या कार्यक्रमाबद्दल आणि मी सांगितलं आता नुसतं पुस्तक म्हणजे रडकथा नकोयत मला. आता जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल आपलं पडलं पाहिजे. जे आजपर्यंत झालं ते सगळं भोगलं. हे माझ्याकडे पुस्तक आहे. कालच एक कार्यक्रम असा होता, माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा त्यात होते. येरवडा तुरुंग तो पर्यटकांसाठी आपण ओपन करू, उघडा करतो. पर्यटक म्हणजे काय झुंबड नाही करायची, पण ते एक वेगळा कार्यक्रम, त्याच्याबद्दल आता काय मी सांगण्यासाठी उभा नाहीये. पण येरवड्याची आठवण आल्यानंतर साहजिकच आहे हे जे पुस्तक मी आणलंय, गजाआडील दिवस शिवसेना प्रमुखांचं, त्याच येरवड्यामध्ये शिवसेना प्रमुख याच विषयासाठी 3 महिने तुरुंगात होते. आणि तो दिवस, तो क्षण मला आजही आठवतोय. मोरारजी भाई उपपंतप्रधान होते आणि कार्यक्रम असा ठरला होता की ते मुंबईत आल्यानंतर त्यांना माहीमला शिवसैनिकांच्या वतीने एक निवेदन देण्यात येईल आणि ते निवेदन घेऊन ते जातील पुढे. पण राज्यकर्त्यांची मस्ती काय असते आणि त्यांचा या विषयाबद्दल किती मनात आकस आहे हे तेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं, अनुभवलं. तो क्षण मी मुद्दामून आपल्याला सांगतो कारण तो मी कधीही विसरू शकत नाही. आणि असे जे काही क्षण आहेत हे पुस्तकामध्ये लिहिलेले असले, म्हणजे या पुस्तकाबद्दल नाही मी म्हणत, एकूण म्हणतोय, तरी माहिती मिळते. पण ज्यांनी अनुभवलेले असतात त्याच्या अंगावरती मात्र अजूनही असा तो शहारा किंवा काटा उभा राहतो. मला ती संध्याकाळ आठवते. साधारणतः माहीम चर्चच्या इथला तो परिसर शिवसैनिकांनी फुलून गेला होता आणि तसं तणावासारखं काही नव्हतं. मोरारजी भाई येणार, त्यांना शिवसेना प्रमुख सर्व शिवसेना नेत्यांसमवेत एक सीमा भागाबद्दल निवेदन देणार आणि ताफा पुढे जाणार. पण आखरीत घडलं ते असं घडलं की पहिला आला तो पायलटचा ताफा सुसाट न थांबता पुढे निघून गेला. सगळ्यांना वाटलं की पायलट असतात, गेले असतील पुढे. पण नंतर मोरारजी देसाईंचा सुद्धा जो ताफा आला तो सुद्धा न थांबता सुसाट निघून तर गेलाच, पण एक आपला फोटोग्राफर अशोक करंबेळकर आणि एक कार्यकर्ता त्यांना उडवून निघून गेला. आणि मग जी काय धुमसचक्री सुरू झाली, SRP पोलीस लाठीमार, अश्रुधूर, मग कुठून दगडफेक सुरू झाली शिवसैनिकांवरती, बाटल्यांचा मारा झाला आणि त्या रात्री मुंबई पेटली. आम्ही तेव्हाही कलानगरला राहत होतो आणि दादरला जिथे आमचं शिवाजी पार्कला पहिलं घर होतं तिथे एक मार्मिकची कचेरी होती. हा प्रसंग झाल्यानंतर आम्ही तिथे आलो. मी 7-8 वर्षाचा असेल, 2:30-3 पर्यंत तिकडे होतो. मग कुठून फोन यायचे, इकडे गोळीबार झाला, तिकडे लाठीमार झाला, इकडे अश्रुधूर फेकला गेला. मग कोणीतरी, मला वाटतं पंढरीनाथ सावंत, ते अश्रुधुराच्या रिकाम्या नळकांडे घेऊन आले आणि तो नळकांडे म्हणजे रिकामे झालेल्या, पण संपूर्ण घरामध्ये सगळ्यांचे डोळे लाल 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 होऊन सगळे चुरचुरायला लागले होते. म्हणजे एवढं भयानक त्याच्यामध्ये ती प्रखरता होती. मग आम्ही 2:30-3 वाजता घरी निघाल्यानंतर गाडीमध्ये मी तर होतोच, बाळासाहेब आणि बाळासाहेबांनी सांगितलं, बाई माझी बॅग भरून ठेवा, उद्या बहुतेक सूर्योदयाच्या आत आमची उचलबांगडी होणार. आणि त्याच्याप्रमाणे ती झाली. आणि मग त्याच्यानंतर 10 दिवस मुंबई ही धगधगत होती. पूर्ण सगळं कोणाच्याही कंट्रोलमध्ये येत नव्हती, कोणाचेही नाही. आता ती जी काय मुंबई धगधगत होती ती धग आज आपल्याला पुन्हा एकदा जागवायची आहे. तीच धग पाहिजे. हा निखार आहे. शेवटी जिथे जिथे अन्याय होतो तो अन्याय जाळून टाकणं हे आपलं काम म्हटल्यानंतर निखाऱ्यावरती राख आली असेल तर ती राख सुद्धा एक फुंकरीने
ओढून देण्याचं काम हे कोणाला तरी करावं लागतं आणि मला वाटतं ते काम दीपकजी तुम्ही आणि श्रीकांतजी तुम्ही आज केलेलं आहे. हा लढा कसला लढा आहे? महाराष्ट्र, मी तर म्हणतो हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही म्हणता ना रहेंगे तो महाराष्ट्र में, तुम्ही महाराष्ट्रामध्येच आहात. पण मुद्दा असा येतो की ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल, जसं एक आता इकडे कायदेतज्ञ असतील, एखादं प्रकरण कोर्टात गेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही करायचं नसतं, नाही तर तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण हे प्रकरण कोर्टात असल्यानंतर सुद्धा बेळगावचं नामांतर केलं गेलं, त्याला उपराजधानी केली गेली, विधानसौधा तिकडे केला गेला, एक संसद आपलं विधिमंडळाचं अधिवेशन तिकडे केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाहीये? आम्ही जर का काही केलं, आम्ही काय करू शकतो? कारण हा संपूर्ण भूभाग आहे तो त्या राज्याचा आहे. खरं म्हणजे माझं मत असं आहे, ठाम मत असं आहे की एक तर हे सरकार तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच. आता ही आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा याच विषयासाठी आपली जी एक राज्याची समिती आहे तिची बैठक आपण घेतलेली, माननीय पवार साहेबांनी मी विनंती केली, ते म्हणाले नाही मी येतो, त्यांचे कार्यक्रम होते, बोलले नाही थांबतो मी. पण आपण जसं सगळ्या कायद्याचा विचार करतो की काय केलं तर काय होऊ शकेल, काय कर्नाटक सरकार नाही करत. प्रवीणजी तुम्ही बोललात बरोबर आहे, जसं मला देवेंद्रजींनी पण सांगितलं की हा विषय केवळ थातूर मातूर तेवढा पुरतं बोलण्याचं नाहीये. ज्याप्रमाणे कर्नाटक सरकार कोणत्याही पक्षाचा असो, मुख्यमंत्री कोणीही असो, पण इकडे मराठीवरती अत्याचार करायचा म्हणजे करायचाच, ह्याच्यामध्ये त्यांचं दुमत नसतं. तसा हा भूभाग जो कर्नाटक व्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणार म्हणजे आणणारच. या एक दिलाने आणि एकजुटीने आपण एक जर का त्याला भिडलो तर हा प्रश्न सुटेल. आणि म्हणून पूर्वी जे सगळे एक 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 तोडगे काढले जात होते, पवार साहेबांना माहिती आहे, कारण त्यांनी या विषयात अनेक पूर्ण कारकिर्दच काम केलेलं आहे. मग विशाल गोमंतकाचा एक भाग होता. त्याच्यानंतर जोपर्यंत हा विषय कोर्टामध्ये आहे तोपर्यंत, किमान तोपर्यंत हा भूभाग हा केंद्रशासित का करण्यात येऊ नये? माझ्याकडे अनेक जण येतात की आमच्यासाठी तुम्ही तिकडे मराठी शाळा काढा, आमच्यासाठी तुम्ही. हरकत नाही ना. अरे तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्ही आमचे साथ, तुमच्यासाठी जे जे काय आम्ही करू ते आजपर्यंत कर्नाटकाने कधी केलं नसेल इतकं मोठं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण कोर्टामध्ये हे आहे, कोर्ट तिकडे सगळं बेलगामपणाने चाललेलं आहे. नावाप्रमाणेच बेलगाम केलं ना त्यांनी, बेलगाम वागतंय. मग हा भाग हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये, अजिबात चालू देणार नाही. कारण सगळे झाले, साक्षी पुरावे सगळे दिले गेले. एक तो काळ होता. आता कोणी सांगितलं, तुम्ही सांगितलं, कोणी सांगितलं कल्पना नाही की इथून माझे सगळे ओळखीचे चेहरे आहेत माझ्या. तुम्हाला अशी एक शंका आहे किंबहुना तुमची एक अशी अपेक्षा आहे की राज्यातील, महाराष्ट्रातील सर्व पक्ष हे तुमच्या पाठीशी उभे असले पाहिजेत. आहेत, जरूर आहे. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतोय की ती जी एक आपली एकजूट होती महाराष्ट्र एकीकरण समितीची, ही तुटली कशी, फुटली कशी? मराठी माणसाला जो दुहीचा शाप लाभलेला आहे, अरे कृपा करून हा शाप तिकडे तरी तुम्ही चिरडून का नाही टाकू शकत? सगळ्यांच्या चुली वेगवेगळ्या झाल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद नव्हती, ही मराठीची ताकद होती. ती ताकद, तुमच्या मायबोलीची ताकद तुम्ही अशी उधळून टाकली. कशासाठी? स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठेही आपण अपशकून करायचं नाही म्हणून सुरुवातीच्या काळात तर आम्ही तिथे शिवसेना पण येऊ देत नव्हतो, मार्मिक सुद्धा येऊ देत नव्हतो. का नाही? मराठी माणसाची एकजुटी कायम राहिली पाहिजे. 5-5 आमदार आपले निवडून यायचे, सोन्यासारखे ते होता. लढायचा काळ होताच तो, पण त्या लढ्याला सुद्धा एक सोनेरी झालर होती की आम्हाला विजयाचं, मराठी माणूस सगळा आपल्या पाठी उभा होता. आज आपणच आपल्या हाताने पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे. सगळं विस्कळीत झालेलं आहे. पिढ्या पुढे सरकतायत. मला आज ते नेमकं कार्टून आठवत नाही, ह्या पुस्तकात बघितलं, त्याही पुस्तकात बघितलं. इंदिराजी पंतप्रधान होते आणि सेनापती बापट मला उपोषणाला बसले होते आणि त्यांनी असं काहीतरी एक वचन दिलं होतं की याला कालबद्ध कार्यक्रम करू. आणि सेनापती बापट सांगतात की बाई बरोबर आहे, पण तुमच्या घड्याळाला काटेच नाहीयेत. कालबद्धता म्हणजे काय? आज सुद्धा या पिढ्यांच्या मागून पिढ्या चाललेल्या आहेत. कालबद्ध कार्यक्रम, इंदिराजी गेल्या, सगळे गेले. मला मी म्हटलं, मी लहान होतो तेव्हा मला बळवंतराव सायनाक आठवत, बाबूराव ठाकूर आठवतात. सगळे तेव्हापासूनची सगळी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी घरी यायची आणि या विषयावरती तेव्हा चर्चा होऊन शिवसेना सुद्धा रस्त्यावरती उतरली होती. छगनराव तर तुमचा तो फोटो आहेतच.
वेषांतर करून तिकडे पोचलेले एकनाथ शिंदे सगळेच आहे. शिवसैनिक तिकडे येऊन आता काल परवाकडे शिवसैनिक आलेच होते तुमच्याकडे. म्हणजे असं काही समजू नका की आम्ही नामानिराळे झालो किंवा काहीतरी बोलायचं म्हणून. मी तर म्हणतो की ह्या सरकारने हे सरकार करू शकणार नाही तर कोणीच करू शकणार नाही. या एका जिद्दीने आपण याच्यात आता उतरलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खास विनंती करतोय की जे काय झालं, अनुभवाचे चटके, अनुभवाचे फटके हे काय कमी पडलेत असं समजू नका, खूप झालेत. पण आता ती पूर्ण परत ती जी एक मराठी अस्मिता, मराठी ताकद, मराठीची शक्ती ही जोपर्यंत तुम्ही एकत्र आणत नाही तोपर्यंत हा प्रश्न एक एक पिढ्या पुढे सरकत आहेत. मला माझ्या डोळ्यासमोर हा सगळा काळ जात असताना काही वर्षांपूर्वी आपण कोल्हापूरला एक सीमा परिषद केली होती. आठवतं ना दीपकजी, तुम्ही पण सगळे होते बरोबर ना? नाही त्याच्यानंतर आता अलीकडे गेल्या 5-7 वर्षात असेल आता 5-7 वर्षातली असेल. आणि त्यावेळेला मला माझ्या समोर ती तुमची लहान लहान मुलं, ती पण आता मोठी कॉलेजमध्ये गेली असतील, ती उभी राहिली आणि त्यातल्या 1-2 मुलांनी मला सांगितलं की अहो काका आम्हाला तुम्ही, म्हणजे काका मला वाचवा तसं नाही, पण त्या मुलांनी तो टाव फोडला की काका खरंच तुम्ही आम्हाला वाचवा, आमच्यावरती कानडीचा अत्याचार होतोय. आणि हा अत्याचार बघितल्यानंतर आपण ज्या काही एक आपलं जे स्वप्न आहे संघराज्य, काय संघराज्य, संघराज्यामध्ये भाषावर प्रांतरचना नक्की झालेली आहे. पण ती होतानाच इकडे जी एक गोम झालेली आहे की एक कुठेतरी लाईन अशी मारली गेली आणि महाराष्ट्रातली मराठी माणसं स्वतःच्या राज्यापासून ही वेगळी केली गेली. कोणाची मर्जी, कशी काय अभ्यास केला गेला. बरं त्याच्यावरती हा महाजन कमिशनचा अहवाल आला, तो कसा बोगस आहे ते बॅरिस्टर अंतुल्याने शोधून त्याचा अभ्यास करून त्याची चिरफाड केली. आता ती पुस्तकं सुद्धा मिळत नाहीत. महाजन रिपोर्ट अनकवर्ड, ती पुस्तकं मिळत नाही, शोधायला गेले तर मिळत नाही. एक पुस्तक मिळालेलं आहे आणि मी सांगितलेलं की आपण सरकारकडनं ह्याचं पुनर्मुद्रण करायचं. ह्या कॉपीज त्याच्या आपण पुन्हा प्रकाशित करायच्या, नवीन छापा, आणि एवढंच नाही तर नेटवरती टाका की जगभरामध्ये जाऊ द्या. किंबहुना तुमचं हे पुस्तक सुद्धा मराठी आहेच, पण आणखीन जगात किंवा आणखीन इतर कळण्यासाठी हे इंग्रजीमध्ये सुद्धा करा. कसा अत्याचार होतोय. आम्ही कधी कानडी भाषेचा दुश्वास केलेला नाहीये, पण कानडी अत्याचाराचा आम्ही दुश्वासने आम्ही विरोध करणारच. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणारच. आणि जसं हे पुस्तक आपण पुनर्प्रकाशित करतोय तसंच एक फिल्म तेव्हा पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन केली होती, मधु मंगेश कर्णिक वगैरे, अ केस फॉर जस्टिस, ती सुद्धा आता शोधून सापडत नाही. ती कशी बशी मिळाली. पहिल्या भागात तर त्याच्या ऑडिओच नाहीये. पण त्या फिल्ममध्ये काय आहे, ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे की बेळगाव आणि तो निपाणी वगैरे सगळा भाग आहे, कारवारचा जो भाग आहे, इथे मराठी ही कशी मातृभाषा आहे. अनेक तिथे दाखले दिले गेलेले आहेत की उर्दू म्हणजे मुस्लिम मंडळ आहे पण भाषा मराठी आहे. मंदिरं मराठी पाट्या आहेत, रस्त्यांवरती पाट्या मराठी आहेत, अनेक संस्थांवरती पाट्या मराठी आहेत. आता त्या संस्थाही राहिल्या नसतील, पाट्याही राहिल्या नसतील, सगळं त्याचं कानडीकरण होऊन गेलं. किती काळ जाऊ द्यायचा आणि कशासाठी जाऊ द्यायचा. आता हा काल अपव्यय बस झाला. आता आपण कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. जो इंदिरा गांधींनी सांगितला होता तसा सगळ्यांनी आपण मिळून आता आमचा कालबद्ध कार्यक्रम. आम्ही हा प्रश्न सोडवणार म्हणजे सोडवणारच. कोर्टाची लढाई आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकत्र राहिला नाहीत तर असेच तुम्हाला ते सरकार चिरडून टाकेल. एक जमाना जो होता, मला परत तिकडनं मराठी आमदार निवडून आलेले पाहिजेत. बेळगाव मधनं माझा मराठी माणूसच निवडून आला पाहिजे. बेळगावचा महापुरा मराठी होतो, पण त्यांनी जरा इकडे तिकडे काय केल्यानंतर त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातो. कुठल्या काळात राहतोय, कुठल्या देशात राहतोय. काय पाकिस्तान जिंदाबाद तो ओरडलेला होता का? आताची जी काय पद्धत सुरू झालेली आहे की सरकार विरुद्ध बोलला म्हणजे देशद्रोही नाहीये. माझ्या मातृभाषेसाठी तो लढतोय. त्याला तुम्ही मातृभाषेसाठी लढला तर त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातो. मग काय मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. आणि हा अत्याचार हा सगळा मोडून काढण्यासाठी मला असं वाटतं आजपासून ही नवी सुरुवात झालेली आहे. जे झालं गेलं ते गाडून टाका. कोणतं गाडून टाका? हे दैदिप्यमान झाले ते नाही, पण मतभेद झाले असतील ते गाडून टाका. प्रत्येकाची वेगळी चूल केली तर त्या चुलीवरती कर्नाटक सरकार पोळ्या भासते हे आता तरी तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात करतो आहे, नवीन तेजाने, नवीन दमाने आणि नवीन जिद्दीने
जोपर्यंत हा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा आणि शपथ घेऊन प्रत्येक पाऊल धीराने, गांभीर्याने, मजबूतीने आणि एकजुटीने टाकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. विठू माऊलीचा गजर म्हणजे